नमस्कार मंडळी. आज आपण अचूक प्रमाणामध्ये 1 किलोच्या प्रमाणामध्ये जाळीदार असे अनारसे बनवणार आहोत. याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तुम्ही पण याच पद्धतीने याच प्रमाणामध्ये नक्कीच अनारसे बनवू शकता. त्यासाठी मी इथं 1 किलो मोजून तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ म्हणाल तर अगदी रेशनचे जे तांदूळ आहेत ना, कच्चे तांदूळ म्हणतो आपण, रेशनिंगला मिळतात. अगदी ते तांदूळ मी इथं घेतलेले आहेत. 1 किलो प्रमाणामध्ये मोजून हे तांदूळ मी इथं घेतलेले आहेत. तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. बघू शकता. तांदूळ तुम्ही अनारसे बनवण्यासाठी जेव्हा पण घेताल ते अगदी कच्चे तांदूळ घ्या. त्यानंतर हे तांदूळ एका पातेल्यामध्ये टाकून घ्यायचे. आता तांदूळ ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर हे तांदूळ आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर हे तांदूळ आपण 3 दिवस म्हणजे 3 दिवस 3 रात्र या पातेल्यामध्येच ठेवणार आहोत. फक्त रोज यामधील पाणी काढून पाणी बदलायचं आहे. म्हणजे पहिलं पाणी काढून टाकायचंय, यामध्ये पुन्हा पाणी टाकायचंय. असं 3 दिवस करायचं आहे. चौथ्या दिवशी हे तांदूळ आपण पातेल्यामधून काढून घ्यायचे आहेत. यातील पाणी काढून घ्यायचंय आणि तांदूळ जे आहेत ना ते एखाद्या चाळणीमध्ये आपण काढून घ्यायचे आहेत. म्हणजे तांदळामध्ये जे काही पाणी राहिलेलं असेल अजून पण ते लवकरच निघेल. यासाठी चाळणीमध्ये संपूर्ण तांदूळ काढून घेतले. चाळणीमध्ये आपण हे तांदूळ फक्त 10 ते 15 मिनिटं ठेवूया. तर इथं बघू शकता संपूर्ण तांदूळ चाळणीमध्ये ठेवल्यानंतर 10 ते 15 मिनिटानंतर काय करायचं की घरामध्येच सावलीमध्ये आपण हे तांदूळ इथं सुकवून घेऊया. तर तांदूळ एखाद्या सुती कापडावरती असे पातळ असे पसरून घ्यायचे आहेत, जेणेकरून ह्याच्यामध्ये जे पाणी आहे ना हे तांदूळ पण सुकतील. आणि तांदूळ थोडेसे पसरून टाकले की लवकरच याच्यामधील पाणी सुकण्याची शक्यता असते. तर असे घरामध्येच फॅनच्या हवेखाली आपण हे तांदूळ सुकवून घेतलेले आहेत. आता हे तांदूळ किती वेळ सुकवायचे तर मी तुम्हाला दाखवते. हातामध्ये हे तांदूळ घेतल्यानंतर बघू शकता तांदूळ थोडेसे हाताला असे चिटकत आहे बघा. इतपत म्हणजे तांदळामध्ये पाणी पाहिजे, इतपत हे तांदूळ आपले सुकले गेलेले पाहिजे. एवढं प्रमाण परफेक्ट आहे. अनारसे बनवण्यासाठी जास्तही सुकवायचे नाही येतं. तर बघू शकता तांदूळ मी इथं गोळा करून घेतलेला आहेत. लगेचच काय करायचंय, मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मावतील एवढे तांदूळ आपण टाकून घ्यायचे. बाकीचे जे तांदूळ आहेत ना त्यावरती आपण झाकण ठेवायचे, जे जास्त सुकता कामा नये. आता मिक्सरमध्ये आपण हे तांदूळ याचं पीठ करून घेतल्यानंतर, बारीक करून घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये असते ती सुजीची चाळण घ्यायची आहे आणि लगेचच आपण हे पीठ गाळून घ्यायचं आहे. आणि चाळणीमध्ये जो काही जाडसर भुगा किंवा जे जाडसर थोडंसं पीठ असेल ना ते पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि पुन्हा एकदा बारीक करायचंय. अशा पद्धतीने मी सर्व इथे तांदूळ जेवढे पण होते तेवढेही मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. सुजीच्या चाळणीने मी इथं गाळून घेतलेलं आहे. बघू शकता अगदी बारीक स्वरूपामध्ये हे पीठ मी इथं करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर एका परातीमध्ये हे सर्व मी पीठ इथं घेतलेलं आहे. आता काय करायचंय की या पिठाचे 3 भाग आपल्याला करायचे आहे. एक समान आकाराचे 3 भाग करून घ्यायचे आहे एका परातीमध्येच. आणि आपण ह्याच्यामध्ये आता गूळ एकत्र करून घेणार आहोत. म्हणजे यावरून आपल्याला अंदाज लागेल की ह्यामध्ये किती गूळ आपल्याला घ्यायचा आहे. तर यासाठी आपण हे तांदळाच्या पिठाचे 3 भाग केलेले आहेत. आता यानंतर काय करायचे, गूळ घेताना अगदी मऊसूत असा गूळ घ्यायचा आहे. गुळामध्ये नख टाकल्यानंतर किंवा नख खुपसून पाहिल्यानंतर लगेचच बघू शकता अगदी असा मऊ गूळ घ्यायचा आहे. जास्त कडक गूळ घ्यायचा नाहीये. बघू शकता गूळ किसून घेतल्यानंतर अगदी तो जास्तच पगळतोय किंवा असं बघू शकता जास्तच पातळ होतोय. अगदी अशा प्रमाणामध्ये गूळ आपला पाहिजे. त्यानंतर गूळ म्हणाल तर या तांदळाच्या पिठाचा एक हिस्सा मी इथं गूळ घेतलेला आहे. आता गूळ टाकल्यानंतर गूळ अगदी बारीक होलच्या किसणीनेच किसून घ्यायचा आहे. गूळ टाकून घेतल्यानंतर दोन्ही हाताच्या मदतीने तांदळाच्या पिठामध्ये चांगलं असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आपण हे चोळून घ्यायचं आहे. बघू शकता इथं संपूर्ण असा गूळ एकत्र मी एकजीव करून घेतलेला आहे आणि पहिल्यापेक्षा या पिठाचा रंग देखील भरपूर असा बदललेला आहे. यावरून अंदाज लागतो की ह्यामध्ये आपल्याला किती गूळ घ्यायचा आहे. तर अगदी बघू शकता मी इथं 3 भाग जे केले होते तांदळाच्या पिठाचे, अगदी त्याचा एक हिस्सा मी गूळ इथं घेतलेला आहे.
आता लगेचच आपण ह्याच्याने लाडू वळून घ्यायचे असे बघा. लाडू वळून घेतल्यानंतर घरामध्येच एखादा स्टीलचा डब्बा किंवा एखाद्या पातेल्यामध्ये तुम्ही हे ठेवू शकता. तर आपण फक्त याचे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. अगदी बघू शकता सोप्या पद्धतीने असे गोळे देखील तयार व्हायला आलेले आहेत. इतपत गूळ अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आहे. अगदी असे मोठ्या आकाराचे असे हे गोळे किंवा असे मोठे लाडू बांधून घेतलेले आहे. आता आपण हे स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून देऊया आणि 3 ते 4 दिवसानंतरच हा डब्बा आपण बाहेर काढून म्हणजे यातील जे गोळे आहेत आपण ठेवलेले ते काढून घेऊया. तर बघू शकता थोडासा गुळाला पाणी देखील सुटलेलं आहे. इथं बघू शकता मी परातीमध्ये यामधील 2 कणकेचे हे गोळे घेतलेले आहेत इथं, जे आपण वळून ठेवले होते किंवा लाडू म्हणू शकता. आता ह्याच्यामध्ये ना मी तूप थोडंसं गरम करून घेतलेलं आहे, म्हणजे हलकंसं कोमटच आहे. जास्त कडकडीत असं करून घेतलेलं नाहीये, फक्त हलकंसं कोमट असं तूप मी इथं घेतलेलं आहे. आता हे तूप याच्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा असं एकजीव करून घ्यायचंय आणि बघू शकता इथं मी याचं कणिक तयार करून घेतलेलं आहे. अनारसे बनवण्यासाठी अगदी अशा स्वरूपामध्ये मी इथं कणिक तयार करून घेतलं. याचं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता आपण याचे लगेचच अनारसे तळून बनवून घेऊया. तर त्यासाठी पोळपाटावरती मी इथं घेतलेली आहे खसखस थोडीशी. त्यानंतर अगदी छोटा कणकेचा गोळा घेतलाय आणि आपण अनारसे थापताना अगदी बोटाच्याच मदतीने हे अनारसे थापून घेणार आहोत. तर खसखसवरतीच थोडंसं बघू शकता एका बोटाच्याच मदतीने मी असे हे अनारसे इथं थापून घेणार आहे. किंवा दुसरी पद्धत तुम्ही वाटीला थोडंसं तेल लावून वाटी याच्यावरती प्रेस करून किंवा जोर देऊन अगदी गोलाकारमध्ये एकसारखा अनारसा तयार होतो. असा सुद्धा तुम्ही अनारसा तयार करू शकता. तर इथं बघू शकता खूप जाड नाही, खूप पातळ नाही आणि होता होईल तेवढे अगदी पातळ असे तुम्ही अनारसे बनवू शकता. तर इथं बघू शकता मी अनारसा संपूर्ण एक थापून घेतलेला आहे. आता आपण याला तळून घेऊया. अनारसे तळताना खूप जास्त तेल टाकायचं नाहीये, अगदी कमी तेल टाकायचं आहे आणि एका वेळी अगदी एकच अनारसा आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत. तेलामध्ये तळताना तेलाचं टेम्परेचर खूप हाय नकोय, खूप जास्त तापलेलं नाही पाहिजे तेल. अगदी कमी पण नकोय. अगदी टेम्परेचर किंवा तापमान ह्याचं अगदी मध्यम असावं तेलाचं. तेलामध्ये अनारसे टाकल्यानंतर खसखसची जी बाजू आहे ती वर ठेवायची आहे आणि झाऱ्याच्या मदतीने अनारसेवरती असं तेल टाकायचं आहे. म्हणजे अनारसे तसे पाहिले तर फक्त एकाच बाजूने तळला जातो. याला आपण पलटून घेऊ शकत नाही किंवा याला उलटला जात नाही. अनारसा हा नेहमी एकाच बाजूने तळला जातो. झाऱ्याच्या मदतीने बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटं छान असा एकाच बाजूने आपण छान असा रंग येऊपर्यंत असा हा अनारसा इथं तळून घेतलेला आहे. आता झाऱ्याच्या मदतीने आपण याला बाहेर काढून घेऊया. आता झाऱ्याच्या मदतीने बाहेर काढून घेतल्यानंतर अनारसेमध्ये तेल असतं, तर ते थोडासा झाऱ्या आपण कढईच्या साईडला ठेवलेला आहे बघू शकता. किंवा जर तुम्हाला दुसरी पद्धत दाखवत आहे, जर तुम्हाला अनारसे बनवण्यासाठी खसखस किंवा अनारसेला लावलेली खसखस आवडत नसेल, तर पांढरे तीळ सुद्धा तुम्ही इथं लावू शकता. तर पोळपाटाला थोडंसं मी इथं तूप लावून घेतलेलं आहे किंवा तेल सुद्धा लावू शकता. बोटाच्या मदतीने अनारसे असा थापून घ्यायचा आहे बघू शकता. अनारसे संपूर्ण थापून घेतल्यानंतर पांढरे तीळ याला थोडेसे आपण लावून घेऊया आणि अनारसे तयार करताना अगदी पातळ स्वरूपाचे करा. आता आपण याला पांढरे तीळ थोडेसे लावून घेतलेले आहेत बघा. आता काय करायचंय की अनारसे याच पद्धतीने तळून घेऊया. अगदी हे अनारसे पीठ जर तुम्ही एकदा तयार करून ठेवले तर अगदी 5 ते 6 महिने सुद्धा टिकते. पण बघू शकता ही तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. असे हे जे आपण अनारसीचं पीठ जे कणिक तयार करून ठेवलेलं आहे ते. तर इथे बघू शकता अनारसा आपण जी तीळ लावलेली बाजू आहे ना ती वर ठेवायची आहे. एकाच बाजूने बघू शकता अशा पद्धतीने अनारसा हा देखील आपण इथं तळून घेतलेला आहे. हा देखील अनारसा खूप सुंदर असा तळला गेलेला आहे. खूप छान अशी जाळी आलेली आहे. खसखस नसेल आवडत तर तुम्ही पांढरे तीळ सुद्धा इथं अनारसेला लावण्यासाठी वापरू शकता. तर बघू शकता आपले मस्त असे जाळीदार असे हे अनारसे तयार झालेले आहेत. तर इथं बघू शकता मंडळी, दिवाळीला किंवा फराळमध्ये किंवा इतर दिवशी तुम्ही दिवाळीला न बनवता असे कधीतरी खाऊसे वाटले तर असे हे तुम्ही जाळीदार असे अनारसे नक्कीच बनवू शकता.
बघू शकता याला छान अशी जाळी देखील आलेली आहे. आणि अनारसे तळून ठेवल्यानंतर आपल्या घरामध्येच असते ती पुरणाची चाळण, या चाळणीमध्ये तुम्ही असे हे अनारसे नक्कीच ठेवून द्या. अनारसेमध्ये तळल्यानंतर जे काही थोडंसं तेल उरले असेल तर ते अगदी सहज निघेल. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायला विसरू नका आणि रेसिपी जर आवडली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका.